तर या मंदिराची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेनच, पण येता येता पण आम्ही बऱ्याच जणांना पत्रिका देत सगळ्यांना भेटत कामं करत करत आता फायनली घरी पोहोचतोय. जिम विसरून यायचंच ना यार. सकाळी सकाळी गोळ असं करतं. समुद्रावर मी एक्सरसाइज करून आलो. वाव. काय मांजरीने ना चिंटू आहेत माझ्या. काय ग देवबागला आलास की तू एक वेगळ्या प्रकारे जिम करतोस. कशासाठी जिम करतात हे पहिले समजून घे. ते माहिती मला फिट राहण्यासाठी, पण ते पाटा वरवंटा वगैरे घेऊन आता मला इकडे जिम चालू करायची. कमी व्हायला पाहिजे आणि मेंटली माणूस स्टेबल राहायला पाहिजे. हा के. तर आम्ही काल रात्री आलोय आणि आल्यानंतर आता आजपासून सगळी कामं चालू झाली आहेत. सलग बॅक टू बॅक कामं आहेत आणि आम्ही खरं तर आलोय प्री वेडिंग शूटसाठी. पण आमचं प्री वेडिंग शूट तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल असं आहे. आणि आता हे तुम्हाला माहीतच आहे, जे खोपाट बांधलं होतं आणि मी लगेच मुंबईला गेले होते कारण माझे शूट्स होते, कामं होती. सो त्या खोपाटाची मी तुम्हाला तर स्टोरी सांगते. आमच्याकडे ना जुने असे कॉट होते आणि ते मी बाबांना सांगितलं होतं की आपण हे रिपेअर करून घेऊया, कारण ह्या चेअर्स आता मिळत नाही, त्यांना मस्त पेंट करून वगैरे घेऊया. तर बाबा तेव्हा बोलले होते नको. आणि जसं मी ह्यांना भंगारात टाकलं, बाबांनी यांना रिपेअर करून घेतलं छान आणि आता त्या इथे आहेत खोपाटात. हे असं. आणि आपल्या ह्या खोपाटासाठी आपल्याकडे एक मस्त गिफ्ट आलं आहे, तर ते गिफ्ट आता आपण ओपन करूया. हँडमेड क्राफ्ट बाय तृप्ती आणि ती इथे आली होती देवबागला आणि तिने असं हे छान असं आम्हाला एक बनवून दिलेलं आहे. पालावलकरांचा खोपाट असं लिहिलेली एक पाटी तिने दिली आहे, जी ह्या इथे आम्ही आता लावणार आहोत. छान बनवलं आहे. थँक्यू तृप्ती. सगळ्याच्या ओली चुरता होती ना तेव्हा ह्या जरा बरा वाटत होता. तर सुकलेली चावळ्या लावल्या, सुकल्यानंतर आता विरळ विरळ झाले. परत एकदा लावून ठेवू काही तेव्हा घाईघाईत केल्यान मंदारानं आणि माका फसवल्यान. या मंदाराखाली बघतोय मंदार बघ या खोपाटाचा काय केला आता. वाईट चुरता लाव केव्हा काय हो हे कुठे लाव. काढलेला हाताने केले तुम्ही. कुठे लावू. इथे लावू मग असं इथे इथे असं दर्शन करून दिसत ना लाकडावर करून दिलं. खोपाटचा मतलब काय. झोपडी. झोपडी. तुमची इथली लँग्वेजच वेगळी आहे. आमच्या नागपूरचे थोडासा आम्ही त्याच्या तिथे क्या बोलू झोपडीच बोलू. नागपूरचा आमचा एक फोटो लिहिले बातमी लिहिते ना. बातमी मॅडम मिलेंगे काय. इकडे आता हो 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 इकडेच झोपडी पाहिजे. एक फोटो घ्या. हो आलो. हे बंद केलंस ना तर हवा नाही येणार. मस्त आहे. एवढंच बरं वाटतंय. हे बंद केलंस तर हवा नाही. आता इकडून पण हवा येते ना सगळं. हा नदीची ती सध्या येते. मी बंद करू. उजेड पण व्यवस्थित आहे. काळोख असण्यापेक्षा हे करेक्ट आहे. मी मंदारला शिवाय घालत होते. नाही मंदार करेक्ट आहे. मंदारच्या पाठीशी आहे. तू पाठीशी आहेस. अरे याच्यावरती पूर्वीचे आहेत ना, हे खूप जुने आहेत. त्या बंद होत आहेत नीट. हो होणार. सौरभ बंद करून बघ. नाही आता ते ह्याने कलर नेट हे झालं असणार. बंद नाही त्या. एकदा उघडल्या की उघडल्या परत बंद नाही. पहिला बंद व्हायच्या. पहिले बंद होणारच पण आता त्यात गेल्यात. हे उघडलं की उघडलं. वजन घेतायत ना. ते खाली बघितलंस काय. हे बघ ते बघ गंजून ते पाईप तसं पाईप हे झालंय. कोण माणूस वजनदार माणूस बसला तर तुटणार ते.
बाबा मी तुम्हाला आधी सांगितलेलं ना ह्या रिपेअर करून घेऊया, तेव्हा तुम्ही मला सांगितलं की नको काहीतरीच काय, आणि आता मी मुंबईला गेल्यावर तुम्ही रिपेअर करून घेतलात त्या. काय झालं हे आता अगोदरच भरलाय त्यांनी मारून तुमचा या बाजूला राहतील ना, दरवाजात अडचण होणार. सो टुरिस्ट एवढे आहेत की आई बाबांना गाडी बघायला यायलाच वेळ नाही. तर आम्ही असं ठरवलं की आई बाबा गाडी दुपारनंतर बघतील, तोपर्यंत आम्ही खजिना मिळाला आम्हाला, खजिना तो फोडतो आहे. ये तुझ्या हस्ते आपण खजिना फोडूया. अक्षय नको ये. बाबा खजिना मिळाला, खजिना या. धर तू फोड ना. मी हे बघ ह्याच्यावरती लिहिलेलं होतं, तारा बेला चिनूच्या ऑपरेशनचा फंड होता हा. कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी मी पैसे साठवत होतो, तेव्हापासूनचा हा हे आहे. आम्हाला गौरांगने दिलेला. फोड मग की बाबा नाही. तुला मी सांगितलेलं फोटोग्राफर साठी एक रूम ठेवायला, ठेवलेला मी नाहीच आहे आता. बाबा असे काय ते असं काय, मी बाबांना बोलले 16-17 ठेवा म्हणून. हे बघ आई पडून, हे बघ आई ती बोलली 16, 17, 18ला नाहीये 17. पण बाबा सांगतात की तू त्यांना सांगितलंच नाही. नाही बाबा त्याने कुणासाठी रूम ठेवा बोलली, आणि बोलली की 16-17ला फोटोग्राफर साठी 2 दिवस ठेवा रूम बोलली. एक रूम बाबा माझ्या पुढची गोष्ट, मी माझ्या पुढ्यातच बोलत होतो फोन स्पीकरवर पण. आणि आता बुकिंग झालेलं ना, तेव्हा पण मी त्यांना बोलले कुणासाठी एक रूम, कुणाल दादासाठी एक रूम आणि फोटोग्राफर साठी एक रूम ठेवलाय ना. होय म्हणाले मला फक्त ते. त्यांना नसणार एकच रूम दोघांसाठी. मी बोलले 2 सेपरेट रूम. तर बाबा 16ला 2 रूम आणि 17ला 2 रूम आपले गेलेत. बाबा प्राजक्ता संततीने तुम्हाला सांगितलेलं, प्राजक्ता वहीत नोंद नाही केली त्यांनी, ते बुकिंग झालंय असं सांगितलं, पण वहीत नोंद नाही झाली. तुमची चूक, तिची काय चूक. काय मग कुठं ना हो पडताय आडवं टाकायचं, एवढ्या वरून नका टाकू, असं खाली लाकडी आहे. नाही मातीचं आहे ते. माहितीत ना, नाणी कशी टाकली. हे काय ते, हे बघा ह्याच्यात नाही असं टाकू. असं एवढं खाली नाही, खालून बालीपासून आपटा ते फक्त. आता जमा खरा मातीचा होता. हा माका वाटलं लाकडी नाही, तरी बरं मी मोठ्या टाकतो. मग तेच म्हणून सांगितलं तुम्हाला खाली आपटा म्हणून. सगळे 10 रुपये. मग मी 10 रुपयाचेच कॉइन कंपल्सरी केले होते. एकच मिनिट घ्या ना, बसा तुम्ही. नाही दुकानात पण येणार नाही. ही घ्या, मी दिले ते प्रत्येकाच्या घराने. तर हे मी 50,000 रुपये बाबांना देते आता, आणि बाबा मला देणार आहेत संध्याकाळी. किती 1 लाख डबल करून द्या. आता पुरून आता काय करते म्हणजे झाडाच्या मुळात ठेवते का पाणी घालते, डबल फुकतले. कोंब येते. बाजूला वा तुम्ही कुठे तिथे उभे राहताय. जेव्हा मी येते तेव्हा काही ना काहीतरी नवीन काम चालू करतेच, आणि ती कामं चालू केली आहे, त्याचं सामान येतं आहे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन चालू झालं आहे, बऱ्याच गोष्टी चालू झाल्या आहेत, लग्नाची तयारी चालू झाली आहे. या सगळ्याच्यामध्ये सगळ्यांना भेटत, सगळ्यांशी बोलत, कारण घरी बरेच जण भेटायलासुद्धा येत होते. सिंधुद्योगचं शॉपसुद्धा बंद करायचं आहे. ते सगळं करत करत आम्हाला लग्नाची तयारी करायची आहे, आणि हे सगळं करता करता आम्हाला आता प्री वेडिंग करायचं आहे. सो आज फोटोग्राफर्स वगैरे सगळे येणार आहेत, आणि उद्या आम्ही प्री वेडिंग शूट पण करणार आहोत. बऱ्याच जणांनी मला मेसेज केले होते की आम्ही तुमचं प्री वेडिंग शूट करतो, पण मी सहज मला जे वाटलं असंच की चला ह्यांच्यासोबत आपण एक प्री वेडिंग शूट करू शकतो, की ह्या टीमला आपण काम देऊया, तर त्यांच्यासोबत उद्या आम्ही प्री वेडिंग शूट करतोय. ते जाम हुशार आहे, सगळे चॉकलेट खाल्लेत त्यांनी. हो दुकानातले चॉकलेट आणून खाल्लेत त्यांनी.
भेटल ते घेऊन बघ तर. मग लागणार ना ते सामान्य गंजी गोळा करतात माणसासारखी. त्याच्यावर एक चिरा वाढव. हो एक काय आलं बाबांनी एक असं की किलो बर्फ सांगायचं. काय कशासाठी? बर्फ. हा बर्फ. तेव्हा आमचा बर्फाचा बिझनेस होता. बाबांनी एक धंदा सोडला नाहीये ना बाबा. बाबा तुम्ही लग्नात काय काय घालणार सांगा तरी. हो कोट नाही घालणार बाबा. घाला हो, उद्या जायचं आपल्याला मेजरमेंट साठी बाबा. उद्या नाही परवा सांगा मला. इथे तरी या. बोल प्रँक करायचं. नको रे यायचं कामा घेऊची बंद तुका काय माणसा मिळत नाही कपरू. शोपीस होता. खूप काही अँटिक मिळू शकतं आपल्याला इथे. मला गिफ्ट दिलेलं कोणीतरी ते बर्थडे बिड्डेला तेव्हा असे शोपीस बिपीस गिफ्ट देत ना. ठेवून देता माझ्या आठवणी. तू शिक आणि तू कर. युट्यूब वर बघितलं तर येईल तुम्हाला. मग आम्हाला बरं पडेल. एकच माणूस सगळं काम. टेन्शन नाही. ते करू शकता तुम्ही कारण ते तिकडे पण केलं मी बघितलं. ती बिचारा कुणाल किती त्रास देतेस त्याला आणि रडायला लागली. भावना समज. आता खरं बोल. आई का रडत होती? आई का रडत होती माहितीये? आई का रडत होती कारण घाबरला दादा. नाही घाबरलो मी, सांगतो तुला खरं खरं काय रडत होती कारण आईने तर माझ्या आत्तापासूनच रडायला सुरुवात केली आहे. माझं लग्न ठरलंय. त्याच्यामुळे नव्हती रडत की मला कुणाल किती चांगला पोरगा आहे त्याला काय एवढा त्रास देते ह्याच्यासाठी रडत होती. आईने एवढा स्ट्रेस घेतलाय की आईला डॉक्टरकडे घेऊन जावं लागतंय. आई नुसती हे करते माझी मुलगी असं झालंय तिला. आणि त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी कसं करायचं असं झालंय. मग आईची पण शॉपिंग बाबांची पण शॉपिंग इंटरेस्टच नाही. त्यांना भीती वाटते लग्नाची. बाबा तर म्हणतात मी शर्ट पॅन्टच घालून येणार म्हणतात. बाकी मी काही नाही. आणि बाकी सगळे एक्साइटेड आहेत बाबांच्या शॉपिंग साठी की बाबांना हे मस्त दिसेल, बाबांना ते मस्त दिसेल. बाबांनी आजपर्यंत कोट घातलेला नाहीये, बाबांनी आजपर्यंत शेरवानी घातलेली नाहीये, आई बाबा एकत्र आजपर्यंत पूजेला बसलेले नाहीये. त्या सगळ्या गोष्टी मला लग्नात दिसणार आहेत. पुन्हा यार माझ्या आईने बघितलं असतं ना तर आता विचारलं असतं माझ्या मुलीला अशी ठेवशील ना. हो खेळ नाही असले आम्हाला खेळायला दिलंच नाही. आईने अभ्यासच करायला लावला. काही म्हणा पण दादा सारखं एन्जॉय कोणीच करत नाही. बघ ना ह्या माणसा इकडे ह्या माणसाच्या चेहऱ्यावर काही स्ट्रेस दिसतोय लग्नाचा. लग्न काय लग्न करते म्हणजे आनंदी असला पाहिजे माणूस. काय बोलताय? स्ट्रेस काय घ्यायचा? टेन्शन घेऊन काय उपयोग? हो लग्नानंतर तुला ते येणारच आहे ना. मी देणारच आहे. ते ऑलरेडी ठरल्यापासून आलंय. माझ्या पायाला लावलं असे बघ. ते मुंगी डेंजर अंकिता. कोणते हात घेतला असेल. हे काय नाही करत. नॉर्मल चावतात ते दुखतं. ठीक ठाक. ती बाबांनी कसं एखाद दुसरं फुटतं ना ते चेंज करण्यासाठी आणलं. आपल्याला ते पूर्ण करायला गेलं कौलांचं ते खूप कौले लागतं. तेवढी नको कौलांचं. इथे एक नारळ पडला की 4 कौलं फुटतात. आणि एका विटेची प्राइस काहीतरी आता काय माहिती किती आहे. 25-30 असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल. कौलाची एका कौलाची 4 कौलं फुटली म्हणजे एक नारळ तो 20 रुपयाला जाणार. पण तो घेताना सोबत 4 कौलं घेऊन जाणार. मग ते आहे ते बेस्ट आहे. बिझी डे. व्हॉट अ बिझी डे. किती काम. झोपून उठलीस आता. काय झोपून उठलीस काही खोटं बोलतो बघ. आईने मला बोलून मला सांगितलं ग झोप तू म्हणून. आणि तेव्हा कसा आई बिचारी माझी रडत होती किती माझी मुलगी काम करते म्हणून. मग काय खरं खरं बोल ना जरा. हिशोब करूया आणि त्यांचा उद्याच्या कामाचे पैसे विचारूया, डील करूया आणि मग आपण फिरायला जाऊया. आणि पत्रिका द्यायला कधी जायचं कुणाल? कुणाल पत्रिका द्यायला कधी जायचं? कुणाल पत्रिका द्यायला कधी जायचंय?
कुणाल माझं लग्न आहे पत्रिका कधी जायचंय रे. काही नाही करणार तुझं मी. येतोयस का माझ्यासोबत नदीवर? चला चला. हा माझाच फोन आहे. या. हे चप्पल कोणाचं आहे? त्यांचे झालं, त्यांचे पैसे द्यायचे. आकडा ते मला सांगा आधीच. आकडा आल्यावर मी आधीच असं बसून राहतो. आता कसं आम्ही 4 दिवसांनी जाणार, त्याच्यामुळे मला कसं परत येईन मी. परत 5-6 दिवसांनी तिकडची आमची मी परत येईन. इकडे हे पाईप नव्हते पाहिजे, म्हणजे मला असं गोल जाता आलं. मजा करू गेलो तू. टेन्शन घे जरा, टेन्शन घे म्हणजे मला बरं वाटत. दिवसाची सकाळी बघून कमी पटणार. अगं रात्री तुला कलर नाही कळणार ना, सकाळी तुला कलर कळेल. तो कलर माझ्या आवडीचा. गाडी येत आली लोक आवडीचं नाही. हिरवा रूम वरचा छोटावाला. काय करायचंय? लोकांना वाटलेलं तुम्ही आल्यानंतर असं धावत धावत येऊन माझी गाडी बघणार आहे. काहीतरी असं मनाला लावून घेऊन. मनाला नाही लावलं मी, मला माहितीये तुम्ही तशी बिझी असते. मी आता काय मनाला नाही लावून घे. मला माहित होतं तुम्हाला एवढा वेळ नसतो. मनाला लावून घेऊ नको. नाही ना, तुझ्या प्रगतीत आम्हाला खूप आनंद आहे. हो, पण मला तुमच्या आरामामध्ये खूप आनंद आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आता काम करताय ना, ज्या पद्धतीने मुलींच्या आनंदामध्ये तुम्ही येऊन सामील नाही होत, त्याचं मला दुःख वाटतं. मला बाकी काही मध्ये येऊन सामील होते. मध्ये येऊन नको, पूर्णपणे सामील व्हा. आता आरामाकडे वळा आणि पूर्णपणे आनंदी व्हा, सामील व्हा. ग्राफ तुझा वरती वाढलेला दिसला ना, कमी समाधानी. मग मी रिलॅक्स. मग ऐका, आता काय माझा ग्राफ वर नाहीये? आता माझा ग्राफ वर नाहीये. कळतं हे तुझे लाखाचे खर्च मग कसं मस्त अंकिताकडून तुझ्याकडून ते होतात गाई. एकच आयुष्य आहे, मनसोक्त जगायचं. जे तुम्ही करत नाही आहात ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही करा. कळलं? खुशी बघते पण टकामका माझ्याकडे. जगून घे. आई विचार करते, त्यांचा काहीतरी विचार करतेस ना. हो, टुरिस्टचा. आता पण खरं सांग, आता पण तू टुरिस्टचा विचार करत होती. खरं सांग. हो, बघितलं माझं झोन डाऊट होणं इथूनच आहे. नाही मग टुरिस्टचा विचार करते. मोठी माणसं किती जण. मग तेच ना, तू टुरिस्टचाच विचार करते आता. पण तुमचं जीवन टुरिस्ट मध्येच झालंय आता. नाही ग बाई. काकी काय म्हणाले ते सोड, पण लोकांना जे वाटलं ना की बाबा अशी एक्साइटमेंट मध्ये येणार, आई एक्साइटमेंट मध्ये येणार, माझे आई बाबा अशी गाडी बघ ऑडी घेतली ना ते, अरे फेरारी घेऊ शकतात. आमच्या घरी असंच असतं. लोकांना वाटतं की काय असं बोलू नये. वाईट नाही वाटलं, मला माहितीये. येते 5 मिनिटं. अरे नाही, वाईट नाही वाटून घेतलं मी. मला माहिती आहे ते दोघंही बिझी असतात, पण लोकांना एक्साइटमेंट असते. लोकांना असं वाटत होतं की मी आई वडिलांना घेऊन गाडी का नाही घ्यायला गेले किंवा काय. इथे आमच्या रसिकतेमध्ये थोडीफार कमी आहे, त्यामुळे असं होतं. रसिकता कमी नाहीये. आम्ही कुठे बाहेरच पडलो नाही ना. मग तेच झालं, बाहेर नाही पडलेत. आयुष्यात एकत्र दोघं पूजेला नाही बसलेत. आयुष्यात एकत्र दोघं कुठे फिरायला नाही गेलेत. आयुष्यात कधी आमच्यासोबत जेवायला नाही गेलेत. सगळ्या गोष्टी आई काय आयुष्यात केलात काय? टुरिस्टना जेवण. पुण्याचं काम केलं त्यांनी. ते काय पुण्याचं काम केलंय रे, पण जगून पण घेतलं पाहिजे ना. आता बस करा, हेच मी सांगते. लोकांना वाटतं की काय पोरगी मोठमोठ्या गाड्या घेते, आई बाबांना आरामच देत नाही. तसं नाही म्हणणं, कारण आई बाबांचा स्वभाव सगळे महाराष्ट्रात माहिती नाही. पण तो आता बदला स्वभाव. थांबायचे बस झाले कष्ट, किती कष्ट आता. मारा मच्छर. आता एवढ्या संध्याकाळी आम्ही चाललोय पत्रिका देण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवबागला येण्यामागचं खरं कारण हे होतं की आई आजारी पडली होती. आईला झोप लागत नाहीये, माझं लग्न होतंय त्यामुळे. आणि आईने खूप टेन्शन घेतलं होतं की हिचं लग्न होतंय, मग तू जाणार का. खरं तर माझ्या घरून कधी लग्नासाठी फोर्स नव्हता, पण आई सतत विचारायची की तू करशील ना, लग्न करशील ना. आणि अचानक जो मी बॉम्ब फोडला की हो मी लग्न करते, त्यामुळे ते कदाचित
तिला थोडंसं वाटणं साहजिक आहे. माझ्या जागी ज्या मुलींच्या आई आहेत त्या समजू शकतील आणि त्यामुळे आईने खूप टेन्शन घेतलं होतं. मग तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. एवढं सगळं झाल्यामुळे मी अचानक आले आणि आता आले तर म्हटलं पत्रिका पण देऊया आणि बाकीची जी कामं आहेत घरातली पेंटिंगची किंवा काय ती सगळ्या गोष्टींची सुरुवात करून जाऊया. म्हणजे परत मुंबईतली कामं आठवून मी परत येऊ शकते आणि मग बाकीच्या गोष्टींमध्ये लक्ष घालू शकते. त्यात जसं की तुम्हाला माहिती आहे की सिंधुदुर्गचं शॉपसुद्धा आम्ही बंद करतो आहे. सो त्याच्या पण पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी नंतर सांगणार आहे, पण त्या गोष्टींची पण सुरुवात करायची होती आणि त्यासाठी हे धावपळीत इथे यावं लागलं आहे. सो आता संध्याकाळचे 6:30-7 वाजले जवळपास आणि आत्ता आम्ही पत्रिका द्यायला जातो आहे. कारण आज दिवसभरात सगळ्यांशी आम्ही मीटिंग केली. फॅब्रिकेटर, पेंटर, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनचं बघितलं बऱ्याच गोष्टी आणि सगळ्या गोष्टींची मीटिंग झाली. सिंधुदुर्गच्या पण काही मीटिंग झाल्या. त्यात फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स पण आलेत आमच्या प्री वेडिंगसाठी आणि आमचं जे प्री वेडिंग आहे ते तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल आणि याची मला खात्री आहे. तर त्यासाठी सुद्धा स्टे ट्यून. बाकी आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्याच्या आधी आम्ही पत्रिका द्यायला जातो आहे, सो तिथे पण आपण भेटूया. त्यानंतर आपण भेटू उद्या. बाय बाय. आजी आता त्या बाजू चल. होय घर शोधतोय. तुळशीच्या पाठशो बरी मागे काय करतो काय बस तू नको आम्ही याच्यावर बसो. ये बस बस. कधी 4 वाजल्यापासून तुझ्याकडे येऊ बघतोय पण ती लोकांची आजी सांगू ना आजी आम्ही सांगू ना हिला इथं आम्ही तरीला कबाड होता ना. घर बांधतास काय? हो घर बांध कबाड ठेवलेला ना त्यांना. तर हळदी कुंकाचा या हळदी कुंकाचा आणि ही तुझी लग्नाची साडी माझ्याकडसून सांग ये लग्नात. हा तुझा ब्लाऊज शिवणार आहे तोच आधी प्रॉब्लेम. मी आईच्या मुंबईत शिवतोय. बघूया बरी जर म्हणजे अशी ह्या असली तर मी गाडीत पप्पा ह्याचा साखरपुडा घेऊन आता ही पण नाही. हा गोड खायला मी सांगितलं तिला. मोबाईल घे गाडी चल. काय पण नाही बाई घेतलं. नंतर येतंय ते काय घेऊन येलंय म्हणजे याचा अर्थ असो नाही की तू लग्न घ्यायचं ना. ते का फक्त घेऊन येलंय म्हटलं चल माझ्या बरोबर. आई यार काहीतरी बोलला तो. गाडी घालतो लहान पोर आहे का कोणतरी. चल जाऊ.